नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आपण बघू शकता की इथे अतिशय चांगली न्यूज आपल्याला मिळते आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय DVETच्या द्वारे त्यामध्ये 772 पदांची जाहिरात इथे आलेली आहे. विविध पदांकरता, विविध विभागांकरता ही जाहिरात आहे. याच्यामध्ये बघा, सर्वात आधी आपण डेट्स बघू. याच्यामध्ये 17/2 म्हणजे 17 फेब्रुवारी 2023 पासून तर 9 मार्च 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यामध्ये जी सामायिक परीक्षा एक आहे आणि एक व्यावसायिक चाचणी आहे. त्याच्यामध्ये सामायिक परीक्षा जी आहे ती मार्च किंवा एप्रिलमध्ये 2023मध्ये टेंटेटिव्ह आहे किंवा मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये होऊ शकते मागे पुढे. आणि व्यावसायिक जी चाचणी आहे म्हणजे पहिल्या परीक्षेमध्ये म्हणजे जे सामायिक परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर कट ऑफमध्ये आले किंवा त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही व्यावसायिक परीक्षा देऊ शकता, व्यावसायिक चाचणी परीक्षा देऊ शकता. ती एप्रिल किंवा मेमध्ये संभाव्य आहे, म्हणजे टेंटेटिव्ह असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये उपलब्ध पदसंख्या बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामध्ये 772 टोटल वॅकंट पोस्ट आहे. त्यामध्ये विभाग वाईज तुम्हाला इथे पोस्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बघा, मुंबई विभाग 138, पुणे विभाग 69, नाशिक विभाग 163 आहे, जास्त पदे आहेत नाशिकमध्ये. त्यानंतर औरंगाबाद 138, अमरावती 111, नागपूर 138 आणि टोटल आहे 772 पदे टोटल आहेत मित्रांनो. तर यामध्ये विविध जे वेतन स्तर आहे किंवा पदानुसार जे वेतन श्रेणी आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघू इथे बघा, निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सेस म्हणजे टेक्निकलसाठी. याच्यामध्ये वेतन स्तर आहे 29,200, म्हणजे साधारण बघा हे 35 ते 40च्या घरामध्ये ही सॅलरी जाते मित्रांनो. याच्यामध्ये 316 पदे आहे. सगळ्यात जास्त पदे याच कॅटेगरीसाठी आहे किंवा याच पोस्टसाठी आहे, 316 पदे. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, तांत्रिक. ठीक आहे. याच्यामध्ये 2च पदे आहे. 41,800 पे स्केल आहे, म्हणजे याचं टोटल सॅलरी जी जाते साधारण 60 ते 65च्या घरामध्ये याची टोटल सॅलरी जाते मित्रांनो, DA वगैरे अलाउन्सेस वगैरे धरून. त्यानंतर अधीक्षक तांत्रिक, सुपरिंटेंडंट टेक्निकलची पोस्ट आहे. तर त्यामध्ये बघा 38,600 म्हणजे हे बेसिक आहे. याच्यामध्ये 13 पदे आहे. तर ही टोटल 38,600 प्लस HRA प्लस DA वगैरे सगळं इन्क्लूड केल्यानंतर ही साधारण तुम्हाला जाईल एक 55च्या घरामध्ये मित्रांनो याची सॅलरी जाईल, 50 ते 55मध्ये. त्यानंतर बघा, मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक म्हणजे यांत्रिकी विद्युत इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे. यामध्ये बघा 46 पदे आहे आणि वेतन श्रेणी याची 29,200 आहे, म्हणजे ती साधारण 35 वगैरेपर्यंतही जाते, 40पर्यंत वगैरे जाते. ठीक आहे. त्यानंतर वसतिगृह अधीक्षक, हॉस्टेल सुपरिंटेंडंट, त्यामध्ये बघा 29,200 आहे. सेम सॅलरी इथे आहे, बेसिक आहे, तेही 40 ते 45पर्यंत जाते. त्यानंतर बघा, भांडारपाल स्टोअर कीपर आहे. स्टोअर कीपरमध्ये 29,200 सेम सॅलरी आहे, 45पर्यंत वगैरे याची सॅलरी जाईल टोटल, 45 ते 48पर्यंत. त्यामध्ये सहाय्यक भांडारपाल आहे, याचं 19,900 आहे. 89 पोस्ट आहे इथे ॲक्च्युली. तर ते 19,900 म्हणजे इथे साधारण 30च्या घरामध्ये ही सॅलरी जाते, 25 ते 30च्या घरामध्ये. त्यामध्ये वरिष्ठ लिपिक हे पद आहे मित्रांनो, लिपिक पदसुद्धा इथे आहे. सिनियर क्लार्क याचं 25,500 म्हणजे साधारण एक 35 ते 40पर्यंत त्याची सॅलरी जाते. ठीक आहे. 270 पदे आहेत मित्रांनो. वरिष्ठ लिपिकसाठी 270 पदे, अतिशय चांगली संधी आहे. 2 पोस्ट इथे खूप जास्त आहेत, ते म्हणजे निर्देशक आणि एक वरिष्ठ लिपिक. ठीक आहे. याच्यामध्ये विविध इथे पॉईंट्स दिलेले आहे, आपण इथे बघू शकता मित्रांनो. त्यामध्ये डिव्हिजन वाईज यांनी पोस्ट दिलेले आहे, जसं मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल. तर विविध ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा समांतर आरक्षणानुसार इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे पोस्ट इथे दिसतील. महत्त्वाचे पॉईंट्स जे आवश्यक आहे ते तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करतो. यामध्ये बघा, 7वा पॉईंट आहे, उमेदवार भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, म्हणजे तो डोमेसाईल असावा महाराष्ट्राचा. डोमेसाईल सर्टिफिकेट इथे कंपल्सरी आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट त्याकडे असणे आवश्यक असं म्हटलं, 7वा पॉईंट आहे. त्यानंतरचा 8वा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, शैक्षणिक अर्हता व अनुभव, म्हणजे तुम्हाला एज्युकेशन काय लागेल आणि त्यासाठी अनुभव का लागेल, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये भरपूर प्रश्न असतात, त्यामुळे हे जरा लक्षपूर्वक इथे ऐका. आपण एकेका पोस्टचं डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. त्यामध्ये पहिली पोस्ट आहे निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स. ठीक आहे. इन्स्ट्रक्टरची ही पोस्ट आहे. त्याच्यामध्ये बघा, possesses diploma in mechanical or electrical or diploma in vocational or in relevant trade at least in second class. ठीक आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय, मेकॅनिकल चालेल डिप्लोमा, त्यानंतर इलेक्ट्रिकल चालेल, त्यानंतर डिप्लोमा इन वोकेशनल और इन रिलेव्हंट ट्रेड ॲट लिस्ट इन सेकंड क्लास. ऑरमध्ये त्यांनी दिलं आहे
pass the examination in vocational study course in relevant subject in 12+10+2 लेवल हायर सेकंडरी वोकेशनल कोर्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो 10वी नंतर 11वी 12वीमध्ये वोकेशनल कोर्स तुमचा जो असेल तर तो फर्स्ट क्लासमध्ये पाहिजे. डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सेकंड क्लासमध्ये चालेल. इथे जर तुमचा डिप्लोमा नसेल 11वी 12वी असेल तर 11वी 12वी तुम्ही वोकेशनल कोर्स केलेला चालेल, जसं इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिकल आहे किंवा सिव्हिल रिलेटेड आहे, तर त्या रिलेटेड तुमचं फर्स्ट क्लास चालेल. ठीक आहे, फर्स्ट क्लास लागेल ॲक्च्युली. ऑर म्हटलेलं आहे पॉझेसेस स्पेशलाइज मॉड्यूल इन सेंटर ऑफ एक्सलन्स इन द रिलेव्हंट सेक्टर ऑर पॉझेसेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ऑर नॅशनल अप्रेंटिसशिप इन रिलेव्हंट ट्रेड, म्हणजे NTCचं लागेल तुम्हाला, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट लागेल और नॅशनल अप्रेंटिस इन रिलेव्हंट ट्रेड लागेल. ठीक आहे. अनुभव हा महत्त्वाचा पॉईंट आहे. निर्देशकसाठी पॉझेसेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड ऑफ 2 इयर्स इन केस ऑफ डिप्लोमा होल्डर असेल तर तुमचा 2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स लागेल तुमच्या फील्डचा. तुम्ही इलेक्ट्रिकल असाल, मेकॅनिकल असाल, 2 वर्षाचा कुठला एक्सपिरियन्स लागेल हे कंपल्सरी नाही आहे. गव्हर्नमेंटचा किंवा प्रायव्हेटचा कुठलाही चालेल. ठीक आहे. 2 इयर्स एक्सपिरियन्स फॉर डिप्लोमा होल्डर अँड 3 इयर्स इन केस ऑफ हायर सेकंडरी वोकेशनल सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं जर 10वी नंतर 11वी 12वी वोकेशनलमध्ये झालं असेल तर तुम्हाला 3 वर्ष एक्सपिरियन्स इथे लागेल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. और नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट होल्डर इन अ रिस्पॉन्सिबल पोस्ट इन इंडस्ट्री और इन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, म्हणजे इंडस्ट्रियल एक्सपिरियन्ससुद्धा चालेल परंतु चांगल्या रिस्पॉन्सिबल पोस्टवर लागेल आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटलासुद्धा चालेल. और इन ॲन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग और कमर्शियल कन्सर्न बोर्ड एस्टॅब्लिश बाय गव्हर्नमेंट आफ्टर एक्वायरिंग द क्वालिफिकेशन. ठीक आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और इन ॲन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग और कमर्शियल कन्सर्न और लोकल अथॉरिटी और कॉर्पोरेशन और बोर्ड. ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्री रिलेटेड चालेल, अंडर गव्हर्नमेंट वगैरे पण चालेल किंवा सेमी गव्हर्नमेंट वगैरे सगळं चालेल. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे डिप्लोमानंतर 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि वोकेशनल असेल तुमचं 11वी 12वी तर 3 वर्ष एक्सपिरियन्स असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर हे झालं निर्देशकचं. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक, ज्युनियर सर्वेअर कम ज्युनियर अप्रेंटिसशिप ॲडवायझर. ठीक आहे. यामध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी इन एनी ब्रँच, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी कोणत्याही ब्रँचमधलं चाललं असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये ॲन एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ सर्वे और टेक्निकल मॅनेजमेंट और कन्सल्टन्सी और सुपरवायझरी लेवल ऑफ एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला सर्वे और टेक्निकल मॅनेजमेंट और कन्सल्टन्सी और सुपरवायझरी एक्सपिरियन्स, म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स चाललेला आहे 3-4 पैकी. नॉट लेस दॅन 1 इयर आफ्टर पोझेसिंग अ डिग्री, म्हणजे डिग्री असेल तुमची तर डिग्री नॉट लेस दॅन 1 इयर आफ्टर पोझेसिंग अ डिग्री असेल तर 1 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. नॉट लेस दॅन 3 इयर्स आफ्टर पोझेसिंग डिप्लोमा असेल तर 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. इन द गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट एस्टॅब्लिश बाय द कॉर्पोरेशन ऑफ द इन्स्टिट्यूट. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेटमधला एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला. डिग्री असेल तर 1 वर्ष एक्सपिरियन्स लागेल, डिप्लोमा असेल तर 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अधीक्षक, तांत्रिक, सुपरिंटेंडंट, टेक्निकल, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी इन एनी ब्रँच, इथेसुद्धा डिप्लोमा कुठल्याही ब्रँचचा चालेल. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, कुठलाही चालेल. अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ टेक्निकल मॅनेजमेंट और सुपरवायझरी लेवल. ठीक आहे. या लेवलचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. इथे डिटेल दिलेलं आहे. नॉट लेस दॅन 1 इयर आफ्टर पोझेसिंग अ डिग्री जर असेल तुमचं BE असेल, काही असेल, कुठे झालं असेल, BE कशातून कोणत्या ब्रँचमधून असेल तर 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. आणि डिप्लोमा असेल कुठल्याही ब्रँचचा तर तुम्हाला नॉट लेस दॅन 3 इयर्स, म्हणजे 3 वर्ष कमीत कमी एक्सपिरियन्स लागेल. 2.5 वर्ष 2 वर्ष चालणार नाही. डिग्री असेल तर 1 वर्ष कंपल्सरी आहे एक्सपिरियन्स. ठीक आहे. त्यानंतर बघा मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिकल. ठीक आहे. पॉझेसिंग अ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे SSC. त्यानंतर B पार्ट आहे पासिंग ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑफ द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन द मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ट्रेड. ठीक आहे. म्हणजे मेकॅनिक मशीन टूलमध्ये तुम्हाला फक्त स्पेशल इथे लागेल SSC प्लस ते लागेल तुम्हाला नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट लागेल. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ट्रेड. ठीक आहे. अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी ऑफ नॉट लेस दॅन 1 इयर. डिग्री असेल तुमची मेकॅनिकल रिलेटेड तर तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स लागेल. आणि तुमचा डिप्लोमा जर असेल त्याच्यामध्ये तुमचं नॉट लेस दॅन 3 इयर्स, 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल कमीत कमी. नॉट लेस दॅन 5 इयर्स आफ्टर पासिंग द नॅशनल, म्हणजे बघा याच्यामध्ये डिग्री पण चालेल, डिप्लोमा पण चालेल आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन और द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट चालेल. परंतु डिग्री असेल तर 1 वर्ष एक्सपिरियन्स कमीत कमी पाहिजे. डिप्लोमा असेल तर 3 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल तर 5 इयर्स एक्सपिरियन्स लागेल. त्यापेक्षा कमी चालणार नाही. इन अ गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट
ऑर एनी कॉर्पोरेशन ऑर एनी अदर इन्स्टिट्यूट. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सगळे त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक विद्युत इलेक्ट्रिकलचं आहे, याच्यामध्ये पासिंग सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट सेम आहे, पासिंग नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन इलेक्ट्रिकल ट्रेड. वरचं जे होतं ती 4 मध्ये मेकॅनिकलचं होतं, इथे तुम्हाला इलेक्ट्रिकलसाठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेकॅनिकलच्या जागी इथे इलेक्ट्रिकल लागेल तुमचा, म्हणजे डिग्री असेल तुमची इलेक्ट्रिकलची तर 1 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. तुमचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल तर तुम्हाला 3 वर्ष एक्सपिरियन्स कमीत कमी लागेल, किंवा तुमचं दोनही नसेल आणि तुम्ही जर HS हे झालेलं असेल तुमचं नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन और तर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन असेल तर 5 वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स सगळं सेम आहे, फक्त तुम्हाला इथे डिप्लोमा डिग्री किंवा जे काही नॅशनल सर्टिफिकेट वगैरे आहे ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये लागेल. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक और इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकमध्ये चालेल. ठीक आहे. त्यानंतर बघा वसतिगृह अधीक्षक हॉस्टेल सुपरिंटेंडंट यासाठी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट इश्यूड बाय SSC एक्झामिनेशन बोर्ड, म्हणजे SSC म्हणजे 10वी लागेल तुमचं, आणि होल्ड सर्टिफिकेट इन द फिजिकल एज्युकेशनचं तुमचं सर्टिफिकेट लागेल, रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटचं लागेल. ठीक आहे. पॉझेसेस मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ 1 year ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ वर्क ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे बघा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला आवश्यक आहे. पॉझेसेस ॲबिलिटी टू कीप द मेंटेन प्रॉपर अकाउंट ऑफ एक्सपेंडिचर्स, म्हणजे तुम्हाला ते अकाउंटचे डिटेल्स वगैरे व्यवस्थित ठेवता आले पाहिजे. एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला 1 वर्ष कमीत कमी त्यामध्ये. पॉझेसेस ॲबिलिटी टू सुपरवाइज गेम्स अँड स्पोर्ट्स, म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड तुमचं एज्युकेशन लागेल यामध्ये. होल्ड सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन, आणि त्या रिलेटेडच तुमचा एक्सपिरियन्स 1 वर्षाचं इथे लागेल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हॉस्टेल सुपरिंटेंडंटमध्ये. त्यानंतर भांडारपाल पासिंग ऑफ सेकंडरी स्कूल, म्हणजे 10वी तुम्हाला लागेल. पासिंग ऑफ द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन द इंजिनिअरिंग ट्रेड और पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन दोज इंजिनिअरिंग ट्रेड्स वेअर द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इज नॉट हेल्ड. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ स्टोअर हँडलिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे, नॉट लेस दॅन 2 years पॉझेसिंग डिप्लोमा, जर तुमचा डिप्लोमा झाला असेल कोणत्याही याच्यामध्ये तर तुम्हाला 2 years एक्सपिरियन्स लागेल, आणि तुमचं जर नॉट लेस दॅन 3 years नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल तर 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल, आणि डिप्लोमा असेल तर 2 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. नॉट लेस दॅन 4 years आफ्टर पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. याचं प्रत्येकाचं तुम्हाला एक्सपिरियन्स थोडं वेगवेगळं लागेल मित्रांनो. इथे प्रत्येकाच्यामध्ये ते दिलं आहे. सहाय्यक भांडारपालचं बघा सेम सगळं आहे. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बघा 2 years इन द पॉझेसिंग सेम आहे भांडारपालचं, सहाय्यक भांडारपाल वगैरे. आणि बघा वरिष्ठ लिपिक, याच्या जास्त पदे आहेत वरिष्ठ लिपिकसाठी. याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन एनी फॅकल्टी, आर्ट्स कॉमर्स वगैरे सायन्स किंवा लॉमध्ये तुमची डिग्री असेल तर चालेल. बॅचलर्स डिग्री म्हणजे BA BCom BSc तुम्ही कोणतेही BBA वगैरे सगळं चालेल. त्यानंतर बघा सेकंड आहे बीमध्ये, पॉझेसेस द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट और कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ द स्पीड ऑफ नॉट लेस दॅन 30 words per minute इन मराठी टायपिंग तुमचं टायपिंग पाहिजे 30 words per minute, आणि 40 तर तुमचं इंग्लिशची टायपिंग स्पीड पाहिजे. हे आवश्यक आहे बरं, हे आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता एक्सपिरियन्स बघा, पॉझेसेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम पिरियड ऑफ 3 years 3 yearsचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आवश्यक आहे इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंटिंग वर्क इन एनी इंडस्ट्रियल एंटरप्राइज, कमर्शियल इन्स्टिट्यूट, लोकल अथॉरिटी, कुठलाही एक्सपिरियन्स चालेल 3 वर्षाचा. ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, एज लिमिट काय आहे तर एज लिमिट बघा कमीत कमी 18 वर्ष इथे आहे. फक्त जे हॉस्टेल सुपरिंटेंडंट आहे त्याचं मिनिमम 23 वर्ष दिलेलं आहे, बाकी 18 कमीत कमी आहे, आणि वरिष्ठ लिपिकसाठी 19 वर्ष, 18 वर्ष चालणार नाही, हे कमीत कमी आहे. आणि जास्तीत जास्त 38 आहे ओपनसाठी. OBC SC ST वगैरे जे अदर कॅटेगरीज आहे ते 43 आहे, आणि बाकी नियमानुसार बाकी एज लिमिट असते. इथे जो 11वा पॉईंट आहे याच्यामध्ये बघा दिव्यांग आरक्षण आहे, त्यानंतर अनाथ आरक्षण आहे, तुम्ही सगळं वाचू शकता डिटेलमध्ये. याचे PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेलं आहे, तुम्ही सगळे इथे डिटेल वाचू शकता. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. महिला आरक्षण रिलेटेड सगळं इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्यानंतर बघा खेळाडू रिलेटेड आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त म्हणजे जे समांतर आरक्षण आहे ते, पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक, सगळं कंडिशन्स इथे दिलेलं आहे. EWSचं सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर अनुभवाबद्दल दिलेलं आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, यामध्ये तुम्हाला जी काही आवश्यक असते ते सगळं दिलेलं आहे. आवश्यक राहील असं म्हटलेलं आहे त्यांनी. OBCसाठी वगैरे आवश्यक असते, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, आणि कास्ट सर्टिफिकेट सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला रिझर्वेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. अनुभवामध्ये त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे, उमेदवारांनी अनुभवासंदर्भात प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील. रोजंदारी कार्यव्ययी करार पद्धतीवर मानधन स्वरूपात केवळ पूर्ण वेळ काम केलेले असल्यास त्याचा कालावधी अनुभव म्हणून ग्राह्य धरण, म्हणजे पार्ट टाईम वगैरे चालणार नाही, तुम्हाला फुल टाईममध्ये काम केलेलं किंवा एक्सपिरियन्स इथे चालेल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे.
आणि जी काही तुमची डेट असते त्या डेटला तुमचं एक्सपिरियन्स तुमचं असणं आवश्यक आहे, जी आपली शेवटची डेट असते ती. ठीक आहे, म्हणजे त्याच पिरियडमध्ये तुमचं 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल. ते डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्हाला द्यावं लागते व्हेरिफिकेशनच्या वेळेस. सामायिक परीक्षा, व्यावसायिक परीक्षा त्यांनी बघा परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे. सामायिक परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये बघा निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम निर्देशकसाठी 120 गुणांची CBT 1 होणार आहे आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी म्हणजे CBT 2 होणार आहे. ठीक आहे, सामायिक परीक्षेत म्हणजे CBT 1मध्ये 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. म्हणजे 120 पैकी तुम्हाला 45 म्हणजे साधारण 54 मार्क्स असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही CBT 2साठी पात्र असाल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आपलं जे ITI इन्स्ट्रक्टरचे जे आपण जागा होते 1457 त्यामध्ये ज्या कंडिशन्स होत्या सेम कंडिशन इथे एक्झाम वाईज इथे लावलेलं आहे. CBT 1मध्ये तुम्हाला 120 पैकी 54 मार्क असेल तर तुम्ही CBT 2साठी क्वालिफाय होता आणि CBT 2मध्ये सुद्धा तुम्हाला जे काही CBT 1 CBT 2 मिळून तुम्हाला 45% तुम्हाला मार्क्स लागतील. म्हणजे 200 पैकी तुम्हाला इथे 90 मार्क्स इथे लागतील. सामायिक परीक्षेचं प्रवेश शुल्क 1000 रुपये आहे आणि इतर उमेदवार मागासवर्गीय वगैरे असेल तर 900 रुपये इथे पडेल तुम्हाला. ठीक आहे, याच्यानुसार परीक्षेनुसार इथे लागेल. आहे निदेशक पदासाठी मराठी, इंग्रजी, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज. ठीक आहे, इथे बघा 60 प्रश्न 120 मार्क आणि 2 मार्कासाठी एक प्रश्न राहणार आणि 1 तास इथे वेळ दिला. म्हणजे 60 प्रश्न 60 मिनिटे इथे दिलेले आहे वेळ. आणि याचं बघा मराठी आणि इंग्लिशमध्ये हा पेपर होणार आहे. जे स्वरूप दिलेले आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, जनरल इंटेलिजन्स आहे. मराठीचं लँग्वेजचं जे सिलेबस आहे ते पूर्ण इथे दिलेलं तुम्ही वाचू शकता मित्रांनो. सिनोनिम, अँटोनिम वगैरे, सेंटेन्स, अनसीन पॅसेज वगैरे, त्यानंतर सेंटेन्सेस वगैरे इंग्लिशमध्ये पूर्ण इथे सिलेबस पूर्ण दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ॲडमध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेजमध्ये जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल, सोशल हिस्ट्री वगैरे, करंट अफेअर्स राहणार आहे महाराष्ट्र रिलेटेड. ठीक आहे, प्रत्येक पोस्टचे इथं सिलेबस इथे दिलेला आहे. कनिष्ठ सर्वेक्षक, त्यानंतर अधीक्षक तांत्रिक, त्यानंतर मिलराईट, मेंटेनन्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वगैरे, इलेक्ट्रॉनिक्स, सगळ्यांना सेम आहे पूर्ण. म्हणजे मराठी, इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज आणि याचं सिलेबस पूर्ण इथे दिलेलं आहे, राईट साईडला बघू शकता. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी बघा मराठी, इंग्रजी, जनरल इंटेलिजन्स, जनरल नॉलेज सेम सगळं आहे. 100 प्रश्न 200 मार्क आणि 1.5 तासाचा वेळ आहे. याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये पेपर होईल. पूर्ण इथे सिलेबस त्यांनी राईट साईडला दिलेला आहे. निदेशक या पदाचं जे व्यावसायिक परीक्षा मित्रांनो CBT 2 याचं खालीलप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठी व इंग्रजी याच्यामध्ये राहील, माध्यम राहील, या दोन याच्यामध्ये राहील. आणि तुम्हाला विषय जो आहे संबंधित व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे ट्रेड रिलेटेड राहील. तुमचा ट्रेड जो असेल तो त्या ट्रेड रिलेटेड तुमची जी पोस्ट आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड किंवा जे काही आहे त्या रिलेटेड तुमचं सगळं इथे पेपर राहील हा. आणि म्हणजे हा प्रोफेशनल आहे, टेक्निकल इथे सगळं राहील. 40 प्रश्न 80 मार्क्स आणि पाऊण तासाचं इथे वेळ आहे CBT 2. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 80 मार्कांची राहील. तर मित्रांनो अतिशय चांगली संधी आहे. 772 पोस्ट टोटल इथे मिळालेले आहे आपल्याला डिव्हिजन वाईज. तुम्ही अप्लाय करू शकता. 17/2 ते 9/3 पर्यंत इथे त्यांनी डेट्स दिलेले आहे. मार्च एप्रिलमध्ये पहिली एक्झाम होणार आहे आणि व्यावसायिक परीक्षा जी आहे ती एप्रिल ते मेमध्ये इथे होणार आहे. ठीक आहे, त्यानुसार त्याचा कट ऑफ दोन्ही याचा एक्झामचा वेगळा राहील आणि सिलेक्शन लिस्टसुद्धा वेगळी राहील. ठीक आहे, तर आशा करतो की बऱ्यापैकी चांगली न्यूज तुम्हाला मिळाली असेल. फॉर्म सबमिशन रिलेटेड पुढे आपला एक व्हिडिओ येईलच आणि प्लस प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे त्याच्यासुद्धा एक आपण पुढे एक व्हिडिओ घेऊच. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.